मी झालेली आहे तयार आणि हे शूज आहे आज घेऊन चालले. हे बघा यांनी मी नाही जाडलं मी नाही बाय आता उडी मारली आहे मी कप ठेवलेला आहे त्याच्यावर उडी मारली. हे बघ यांनी चहा गरमागरम चहा सांडवला त्यांच्या पायावर. हा त्याचा चहाचा कप घेतला आणि त्याच्यावर बसले ते असे उडी मारून बसल्याबरोबर कपातला चहा आहे तो त्याच्या पायावर सांडला. एवढ्या प्रेमानं करून घालून राहिली तर आता खुशी होणारच आहे. एवढी खुशी ते चहाची एवढी खुशी. आणि यांच्यामुळे माहितीये का मी परत चहा घ्यायला लागली गाईज. मी चहा सोडला होता मी सोडलेलाच चहा आहे. काही त्या गाईजले काही सांगू नको. चहाची सुरुवात तू आज केली घरात. मी कशाला केली मी दूध लावलं फक्त. चिकनची सुरुवात तू आज केली घरात. चिकन तर यशिकाचे पप्पा चिकन हा चहा आता म्हणतात चहाची सुरुवात म्हणून चहा घ्यायसाठी स्पेशल येत होतो मी घरी संध्याकाळी. चहा सोडला होता पण यशू पप्पा मी 4 महिने चहा सोडला. ज्या माणसाने तलब लावून देतात त्या माणसाची तलब लागल्यानंतर मग सुटणार आहे का. मी चहा सोडला होता आणि आता हे सकाळी घरी असले की चहा करायला लावतात. मग मला चहाच करायला लागते आणि अंगावर सांडूनही घेतात चहा पेताना. खाली सांडला सगळा चहा. ह्या पण मी कमी घेते थोडासा कमी घेते जास्त. व्हिडिओ नाही काढू का. मी दूध घ्यायसाठी आले घरच्या कपड्यावर आणलं या माणसाने मला दूध घ्यायसाठी. दूध घ्यायसाठी काय सजून मधून झाला ते घरी घालायच्या कपड्यावर घरच्या कपड्यावर. हे बघा म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल हे आमच्या घराजवळची डेअरी आहे. दूध घेऊन आली आहे आणि 3 पार्सल आले होते जे हॉटेलवर आले होते तर ते मला बघायचे आहे कसे आले कसे काय नाही. तर मिशोचेच आहेत. ड्रेस आहे हा आणि मला असं वाटत आहे चांगला आहे. त्याच्यानंतर एक साडी बोलवलेली आहे आणि आज मी बनवणार आहे बासुंदी. त्यासाठी मी दूध आणायला गेली होती तर 5 लिटर दूध आणलेलं. वाव साडी सुंदर आहे खूप सुंदर आहे पूर्ण गोल्डन कलरची साडी आहे खूप सुंदर आहे. वाव आणि ही जी साडी आहे ना ही साडी कोणी घातली आहे माहिती का. त्याच्यात 2 आले. नीता अंबानीने ती साडी घातलेली आहे ही वाली साडी आणि मला पाहिल्याबरोबर खूप आवडली. ही पूर्ण गोल्डन कलरची साडी आहे आणि तिने पूर्ण ग्रीन कलरचा नेकलेस घातलेला आहे. तर मला सुद्धा तसं लुक करायचं आहे म्हणून मी साडी बोलवलेली आणि खूप सुंदर आली खूप सुंदर. जास्त महाग सुद्धा नाही. त्याच्यानंतर एक हा ड्रेस. चला तर आता मी पटकन बनवते मस्तपैकी बासुंदी कारण की आज आहे आषाढी गुरुपौर्णिमा. तर त्याच्या निमित्ताने मी बनवणार आहे बासुंदी कारण की साहेबांची स्पेशल फरमाईश आहे. ते कधीच फरमाईश करत नाही. मी त्यांना विचारलं की म्हटलं काय खायचं आहे. पुरणपोळी करत असतात आज हे मला माहिती आहे. तर ते म्हटले की पुरणपोळी गुलाबजामुन खूप बोर झाले वासही घेतल्या जात नाही आता माझ्या ह्याच्याने कारण आमचं हॉटेल आहे हॉटेल नैवेद्यम अमरावती येथे. तर ते म्हटले की करशील तर बासुंदी कर कारण खूप दिवस झाले खाल्ली नाही आणि माझ्या हातची बासुंदी खूप छान होते. तर त्यांना खूप आवडते यशिकालाही खूप आवडते म्हणून मग म्हटलं की ठीक आहे. आणि बाजूच्या ज्या दोन्ही काकू आहेत त्यांना सुद्धा मला बासुंदी द्यायची आहे कारण की तुम्ही म्हणणार 5 लिटरची बासुंदी करायची काय गरज आहे. तर त्याच्या मागचं कारण हे आहे की दोन्ही बाजूच्या काकूंना मला बासुंदी द्यायची आहे कारण त्यांचे जे भांडे आहेत आपल्या इकडे पद्धत आहे की खाली भांडे नाही दिले पाहिजे असं म्हणतात. म्हणून त्यांचे जे भांडे आहेत त्या भांड्यांमध्ये मला बासुंदी टाकून द्यायची आहे. म्हणून म्हटलं चला जास्तच घेऊन जाऊ आणि जास्त करू म्हणजे त्यांनाही थोडी थोडी देता येते आणि घरी सुद्धा खाता येईल. हाय हॅलो नमस्कार मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर गॅलरी वगैरे धुवून माझी सगळी कामं आटोपली होती. दूध मी तापवायसाठी ठेवलं होतं तापवायसाठी म्हणजेच बासुंदी करायसाठी आणि मध्ये मी पहिले जेवायला घेतलं कारण मला भूक लागली होती. कशाला बसू बस कशाला बस कशाला हंगी बसली.
आशीर्वाद. बासुंदी मी ठेवलेली आहे घोटायसाठी, कारण त्याला मला असं वाटतं खूप वेळ लागते. आणि मला असं वाटलं होतं की ते कमी होणार, पण ते पूर्ण गंज भरला. 5 किलो 5 लिटर म्हणजे खूप मोठं दूध झालं. मला असं वाटलं नव्हतं एवढं मोठं दूध होणार. तर आता मला असं वाटतं की एवढं दूध घोटायसाठी 100% संध्याकाळ होणार आहे, कारण की आता 3:30 वाजले आहेत. मी भरपूर वेळपासून घोटायसाठी ठेवलेलं आहे. अर्धा घंटा झालेला आहे. यशिका यायच्या पहिलेच, यशिका स्कूलमधून आली, ती चिप्स खात आहे आणि एक एक चिप्स मला पण चारत आहे. बघा इथेच आहे. केव्हा आणलं माहीतच मी घोटण्याच्याच ह्याच्यात होती. तर पापा सीटर पा किती मोठा गंज आहे. खूप मोठं झालंय ते. मला असं वाटलंही नव्हतं एवढं मोठं होईल. खरं मध्ये है ना. ब्युटी फॅशन इज, म्हणजे हे असं वाटून द्यायला आलं, असं वाटत आहे 10 लिटर दूध आहे म्हणून. कामही चालू होते, एडिटिंगसुद्धा चालू होती आणि दूधही घोटणं सुरू होतं. आणि मध्येच यांचा फोन आला की दवाखान्यात जाऊन येऊयात आपण, यशिकाला दवाखान्यात न्यायचं होतं. तर तयारी करून यांच्यासोबत दवाखान्यातसुद्धा केली. 1-1.5 घंटा आमचा मध्ये दवाखान्यातसुद्धा गेला. त्यानंतर परत घरी आल्यानंतर जो दूध घोटण्याचा कार्यक्रम आहे तो परत स्टार्ट झाला. आणि दूध एवढं घोटलं गेलं होतं, जास्तही मी घोटलं नाही, कारण की मला तेवढा टाईमच पुरला नाही. सगळ्यात पहिले दूध घोटायचं आहे, जसं ॲट इट इज सगळेजण घोटतात तसंच दूध घोटून घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे. परत हे दूध आपल्याला घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे केसर. केसर टाकल्यानंतर थोडा वेळ परत घोटून घेतलं. आणि नंतर घेतलेत मी विलायची बारीक केली आणि तीसुद्धा टाकली. काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि ते सुद्धा यामध्ये टाकले. अगदी साधी सिंपल अशी मी बासुंदी बनवते. दरवेळेस खूप टेस्टी होते. यावेळेस थोडी कमी टेस्टी झाली होती, कारण की आजच्या एकाच दिवसात भरपूर सगळ्या गडबड होत्या आणि त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहेत. तर सगळ्या गोष्टी मॅनेज करून ही बासुंदी मला मॅडमसाठी सुद्धा न्यायची होती, कारण गुरुपौर्णिमा होती. त्याच्या निमित्ताने मी यशिकाच्या मॅमलासुद्धा तिच्या हातून दिली, तिच्या गुरुला तिच्या हातून दिली यशिकाच्या, आणि मी माझ्या गुरुला माझ्या हातून दिली. त्याच्या व्यतिरिक्त दोन्ही काकूंनासुद्धा दिली आणि यशिकाच्या एका फ्रेंडलासुद्धा दिली. असा या बासुंदीमध्ये भरपूर सगळ्यांचा हिस्सा पडला आणि एवढी टेस्टी झाली नव्हती, बट मला खूप चांगलं वाटलं की एवढ्या सगळ्यांना मी स्वतःच्या हाताने, मेहनतीने आणि आवडीने बनवून सगळ्यांना देऊ शकली. असंच देव माझ्या भाग्यात अशाच सगळ्या गोष्टी लिहून ठेवो असं मला वाटते. मला आनंद होतो कोणालाही कुठलीही गोष्ट करून खाऊ घालण्याचा. तर बासुंदी होत आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 6:45 आणि मधात मला थोडासा ब्रेक द्यावा लागला, कारण की मला जावं लागलं यशिकाला घेऊन दवाखान्यात. ॲक्च्युली दवाखान्यात मी गेली नसती, बट जायचं कारण असं होतं की यशिकाच्या पप्पाचं जे मुहूर्त आहे ते मुहूर्तच निघत नव्हतं. वातावरण मस्त झालं आहे. तर मुहूर्तच निघत नव्हतं भरपूर दिवसापासून, म्हणजे 2 महिने झाले आहेत. यशिकाच्या डोक्यामध्ये खूप जास्त कोंडा झाला होता. त्याच्यासाठी आम्हाला दवाखान्यात जायचं होतं. तिला एकदा डॉक्टरांना दाखवायचं होतं. सांडे डॉक्टरांना दाखवलं. आज हॉटेलला सुट्टी असल्यामुळं त्यांना टाईम होता, तर ते म्हटले की आज जाऊन यायचं का, म्हणून मग त्यांनी जसं म्हटलं तसं तयारी केली आणि लगेच जाऊन आली. मी गॅस बंद करून ठेवला होता, आता आल्यानंतर परत सुरू केला आहे. आता माहीत नाही आता किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही. तर वातावरण मस्त झालेलं आहे, बघू आता. क्लासलाही मॅमचं जे हे आहे गुरुपौर्णिमा ते सेलिब्रेट करायसाठी जायचं होतं. आता तेही काय माहिती कॅन्सल होते की काय, कारण प्रॉब्लेम असा आहे की ज्या ताईंसोबत मला जायचं आहे त्या ताई फोनच लागत नाही आहे त्यांचा आणि मेसेजही त्या रिसीव नाही करत आहे. तर बघू, जर त्यांचा मेसेज आला तर मग मी चालली जाईल. थोडंसं लेट झालो आहे आम्ही, बट जात आहे. मला असं वाटलं होतं की मी मॅमला बासुंदी देऊ शकणार नाही, कारण की जे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम सेलिब्रेट करायसाठी आम्हाला जायचं होतं ते आमचं कॅन्सल होण्यावर आलं होतं, कारण की ज्या ताईंसोबत मी जाणार होती त्यांनी फोन रिसीव नाही केला, तुम्हाला मी सांगितलंच. आणि लास्ट टाईमला त्यांचा फोनसुद्धा आला आणि आमचं बोलणंही झालं आणि आम्ही गेलोसुद्धा आणि छान सेलिब्रेशनसुद्धा केलं. बासुंदीसुद्धा मॅमला दिली. आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअरसुद्धा करायला विसरू नका. आता भेटते उद्या, तोपर्यंत बाय.